श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहेत सर्वजण? आय होप मस्त मजेतच असाल. तर आजचा ब्लॉग आहे ट्रॅव्हलिंग आणि देवदर्शनाचा. तर आम्ही चाललेलो आहे आळंदीला. मम्मी आली होती माझी, तर तिला घेऊन जात होते मी आळंदीला दर्शनासाठी. तर चला पुढे बघा तुम्ही. आणि कधी तुम्ही येऊन गेले आहे का आळंदीच्या मंदिरामध्ये ते पण सांगा. संत ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे इथे आळंदीमध्ये. तर कोणी आलं असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर बघून ते पण सांगाल मला. तर आता आम्ही चाललेलो आहोत. हे बघा आम्ही सगळेजण गाडीतून उतरलो आहे आणि आता चाललेलो आहेत तिकडे मंदिराकडे. तर हा असं काही इथे आहे हा परिसर. तर बघू शकता तुम्ही. आणि मंदिर म्हटलं की तिथे प्रसाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर भेटतच असतात. आता आम्ही पहिल्यांदा जाणार आहे, हातपाय धुणार आहे नदीमध्ये आणि मग जाणार आहे मंदिरात दर्शनासाठी. तर मग बघा मी हाय केलेलं आहे ते तुम्हाला. अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत पुढे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. आणि अशीच नवनवीन ब्लॉग बघायला आवडतील का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आपण पुढे जाऊया. हे बघा इथे असं काही होतं विकायला वगैरे, लहान मुलांचे खेळणे वगैरे. हे तर असतंच देवाच्या ठिकाणी. देवदर्शनाला गेलं म्हणजे काहीतरी घेतच असतं माणूस. तर इथे बघा हे असं काही बोर्ड आहे, तो मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. आळंदी म्हणून नाव आहे त्याच्यावरती. आणि इथे छोटे छोटे समाधी पण आहेत वेगवेगळ्या, म्हणजे कोणाच्या असतील. आणि हे बघा हे असं काही परिसर आहे बाहेरचा. अजून मंदिराच्या जवळ नाही गेलेलो आम्ही. हा बाहेरचाच परिसर आहे सगळा. इकडे नदी आहे, ती नदी पण दाखवते मी तुम्हाला. हे बघा इथं इंद्रायणी नदी आहे ही. इंद्रायणी काठी देवाची आळंदी म्हणतात ना. तर बघा ही इंद्रायणी नदी. इथे पाणी कमी आहे सध्या, उन्हाळा असल्यामुळे अजून पाऊस वगैरे काही झालेला नाही आहे ना जास्त, तर पाणी कमीच आहे इथे. आता आम्ही हातपाय वगैरे धुतो आणि मग हातपाय धुवून झाले की मग जातो दर्शनासाठी. हे बघा अशी काही नदी आहे ही. बघा ही आहे इंद्रायणी नदी. तर येऊन गेले आहात का तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि आला नसाल तर नक्की या, खूप छान आहे इथे. दर्शन पण होईल तुमचं मस्त. संत ज्ञानेश्वर माऊलींचं समाधी समाधी पण इथे आहे. मी तुम्हाला जर शूट आतमध्ये घेऊ दिलं तर मी तुम्हाला सगळं दाखवणार, पण हे बाहेरचा तरी परिसर तुम्ही ॲटलिस्ट बघून घ्या. तर इथे बघा हे लावतात ना गंध वगैरे, तर हे सगळेजण गंध लावत होते. मी पण लावला होता ॲक्च्युली, पण आता माझं शूट कोण घेणार नाही का, मग मी ह्या सगळ्यांचं घेत होते शूट. हे बघा आमचा छोटू कधीच लावू देत नव्हता, पण आज फर्स्ट टाईम त्याने लावून घेतलेलं आहे छानपैकी मस्त असं. तर ही झालं. मग आता हे झाल्यानंतर मग तिथे वासुदेव पण असतात. तर मग आम्ही वासुदेवांचं पण दर्शन वगैरे घेतलं. त्यांना ते पैसे वगैरे देतात ना, तर पैसे दिले त्यांना, म्हणजे म्हणतात ना काहीतरी द्यावं म्हणून. आणि मग आता आम्ही निघालेलो आहोत तिथे मंदिराकडे सगळेजणं. तर इथे सगळेजण विकायला बसलेले होते. तर प्रसाद होता. प्रसाद मग मी पुढंच घेतला, म्हणजे मंदिराच्या जवळजवळ गेलं. ते पर्स वगैरे हे छान छान मस्त सगळं होतं. पण कसं असं म्हणजे घाई गडबडीत नाही ना घेऊ शकत आपण. तर मी नाही घेतलं काहीच. चला म्हटलं नंतर घेता येईल. हे बघा इथं मूर्त्या पण किती छान आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवते थोडंसं. हे बघा आता इथे मी प्रसाद घेतलेला आहे आणि आम्ही जवळ पोहोचलेलो आहोत मंदिराच्या. पण सांगता नाही येणार की मंदिरात घेऊ देतील की नाही देतील, शूट करू देतील की नाही. तर हे बघा हे असं काही नाव आहे, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर. तर चला आता मी आतमध्ये एंट्री करत आहे, पण मला नाही वाटत आतमध्ये शूट घेऊ देतील. तरी पण मी प्रयत्न करणार आहे घेण्याचं थोडंफार तरी आतमधलं. गर्दी खूप आहे. गर्दीमध्ये आतमध्ये एकदम दर्शन नाही घ्यायला होणार बहुतेक. बाहेरूनच दर्शन घेणार आहे आम्ही, कारण गर्दी बघा किती दिसते. भरपूर सगळे लोक होते त्याच्यामुळं. हे बघा हे आता तिथे मला नाही घेऊ दिलं शूट. ते म्हटले बंद करा. मग परत पुढं आल्यानंतर चालू केलेलं आहे मी. हे बघा असं काही आहे आतमधलं. तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवत आहे मी आतमधला पण. थोडंसं शूट घेते, जिथे घेऊ देतील तिथं घेते, जिथे नाही म्हणतील तिथं मग बंद करून ठेवते कॅमेरा. असं करते मी. हे बघा खूप छान वाटतं. आणि मला ना असं दर्शनाला वगैरे जायला खूप आवडतं. मन एकदम फ्रेश होतं. ही पाठीमागची साईड आहे बरं का. इथे पिक्चर वगैरे आहे. आणि इथे मुक्ताईचं मंदिर आहे. संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताई ना, तिचं मंदिर पण आहे इथे साईडला. तिच्या हो काय मुक्ताबाई मंदिर, तिच्या अंगावरती वीज पडली होती ना त्यांच्या अंगावरती, तर त्यांचं हे मंदिर आहे. इथे सिद्धेश्वर मंदिर पण आहे, पण हे बंद होतं त्याच्यामुळं आम्ही आतमध्ये नाही जाऊ शकलो. इथे एक झाड होता, ते झाडाचं पण शूट घेतलेलं आहे मी.
हा मंदिराचा कळस. आता हे आम्ही पाठीमागच्या साईडला आहे, पुढे जातो आहे आम्ही. बघूया आता. हे बघा इथं अजानबाग म्हणून आहे. तर हे जे वृक्ष आहे ना तिथे त्यांची समाधी आहे. अजानबाग म्हणून वृक्ष आहे ना, तिथेच त्यांची समाधी आहे. बघा ही मी इथे शूट केलेला आहे आणि हा वृक्ष तिथे त्यांच्या समाधीवरती आहे. तर चला बाय. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा.